मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी मुंबईला 20 तारखेला निघणार आहेत, परंतु तत्पूर्वीच या ठिकाणी बच्चूभाऊ कडू आलेत। भाऊ, काय निरोप घेऊन आलात? निरोप नाही, मी आंदोलक म्हणूनच आलो आहे। तर त्या संदर्भात सरकारशी काही बोलणं झालं, काही एकूण बोलणं करून आंदोलनाच्या पूर्वी जर चांगला मार्ग आणि तो सगळ्या समाजाला खुश करणारा मार्ग निघत असेल तो एक प्रयत्न झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे। परंतु जी मूळ मागणी जरांगे पाटलांची की सोयरे हा शब्द, त्याच्याबद्दल स्पष्टीकरण सरकारने दिलं। आता सोयरेची व्याख्या कशी करायची ते एकदा, आता कसं आहे, सरकार वेगळी व्याख्या करतं, आपण वेगळी करतोय, यातला मध्यम मार्ग काढू आपण। पण आज आपण पोहोचला, सकाळी सकाळी आलात, काय निरोप घेऊन आला मुख्यमंत्र्याकडून? दुपारी आलो असतं तरी तसंच म्हटलं असतं तुम्ही। आता सकाळी आलो, सकाळी थोडंसं फ्रेश राहतं ना, सगळ्या चांगल्या गोष्टी सकाळीच होतं, अंधारात केल्यापेक्षा सकाळ चांगली आहे। तुम्ही आंदोलक आहात, मुंबईला मनोज जरांगे पाटील जात आहेत, पण ते जेव्हा मुंबईला निघताना कुठेतरी याचिका करते, गुणरत्न सदावर्ते असतील किंवा हेमंत पाटील असतील की मुंबईला येऊ नये म्हणून कोर्टात जात आहेत, याचिका करताय, कसं बघता याच्याकडे? त्याला काही अर्थ नाही आहे, त्या याचिका याला काही अर्थ नसतं। आणि कोर्टानं निर्णय सांगितलं का उद्या तुम्ही येऊ नका मुंबईत, तर मग काय आंदोलन थोडं थांबत असते? कोर्टाच्या ठिकाणी आहे, आंदोलनाच्या ठिकाणी आहे। तुम्ही येणार म्हणजे मागून शिष्टमंडळ येणार, सरकारचं अशी एक पद्धत असते। आता तुम्ही आलात, भेट घेणार आहात, निरोप देणार आहात, कोण कोण येणार आहे आणि काय चर्चा होणार? नाही, असं काही कोणी येणार नाही। मी फक्त आंदोलक म्हणून आलो आणि आंदोलनाच्या पूर्वी जर चांगला मार्ग निघत असेल त्याचं सोन्याहून पिवळं, लोकांना त्रासही होणार नाही आणि समाजाची मागणी पण पूर्ण होईल। मनोज जरांगे पाटील झालं, तुम्ही झालं, आंदोलनातून पुढे आलेले नेते आहात, असं ते पण नेते झाले आहात, तुमचे दुःख एकच आहे, सरकार दरबारी त्यांचे दुःख तुम्ही मांडणार आहात। काय 20 तारखेपूर्वी निर्णय होईल? कसं आहे, असा मी काही सरकार नाही आहे, आता आपण तो प्रयत्न करतोय, निर्णय होईल असं सांगितलं असतं तर मी इथंच निर्णय देऊन दिला असतं ना, तो आपल्या हाती नाही। आता आपण ह्या सगळ्या चर्चा करून, काही शब्दाचा खेळ आहे तो, आणि शब्दाचा खेळ जर व्यवस्थित झाला तर त्याचं समाजाचं भलं होऊ शकते, त्या पद्धतीने समोर गेलो पाहिजे। शब्दांचा खेळ चालू आहे, जरांगे पाटील म्हणतात 7 महिने झाले आंदोलन करतोय, सरकार कुठेतरी निर्णयापर्यंत पोहोचत नाही, आम्ही आंदोलन करतोय, उपोषण करतोय, त्यांनी 26 दिवस उपोषण पण केलं, पण सरकार कुठेतरी ठाम भूमिकेत येत नाही। आता बऱ्यापैकी आलेलं आहे, तुम्ही सांगा, आपण मागणी केली होती का त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन आणि इतर हे सगळे पुरावे घेतले पाहिजे। तेव्हा लसीकरण झालं, त्याच्यातले भरपूर पुरावे, किमान 5 ते 7 लाख नोंदी त्यावेळेस झालेले दिसतं, आणि त्या पण आपण पुरावे घेणार आहोत। म्हणजे व्यापकता वाढवली, म्हणजे सरकारी दप्तरी जर एखादी नोंद सापडत नाही तर खाजगीमध्ये कुठं सापडतं काय, त्याला कसं जोडता येईल, पोलीस पाटलाकडे काही नोंदी असेल त्या पण आपण आता अधिसूचनेमध्ये घेतो आहे। म्हणजे ते, आणि हैदराबादमध्ये सुद्धा आपली टीम जाऊन बसलेली आहे सरकारची, त्या दिवशी होतंय मीटिंगमध्ये, आणि त्यांनी काय काय केलं तो सगळं पाहिलं। आता फक्त ह्या सगळ्या गोष्टीतून सुटल्यानंतर तो जातीचा दाखला भेटला पाहिजे, म्हणून सगळे सोयरे आपण आता एक शेवटचा पर्याय वापरतोय। तो शेवटचा पर्याय व्यवस्थित झाला तर सगळ्याचं समाधान होईल। जरांगे पाटील ठाम आहेत सोयरे शब्दावर, व्यवस्थित होईल ते? अखरी व्याख्या आहे, सगळे सोयरीच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या अर्थानं केलेल्या आहेत। आता तो जर व्यवस्थित झाली, जरांगे पाटील म्हणतात ते आणि सरकार म्हणतात ते, याच्यात जर साम्यता आली तर होऊन जाईल। तर नक्कीच इथे बच्चूभाऊ कडू आणि आज ते अंतरवालीमध्ये पोहोचलेच, जरांगे पाटलासोबत ते चर्चाही करणार आहेत, काय चर्चा होते हे आपल्याला नंतर कळेलच। कॅमेरामॅन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।